मला फक्त एकदा सांगा, सगळ्यांना आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसतेय का? हॅलो. हो सर. ओके ओके मॅडम, ओके, थँक्यू. बर, काल आपण मला वाटतं की अर्धी पीपीटी घेतली ऑब्जेक्शन हँडलिंग. म्हणजे आपण डीएक्शन बिझनेस करायला तर जातो, पण माझ्याकडनं बिझनेस तसा होत नाही. लोक मला प्रश्न विचारत राहतात आणि मग माझं प्रोडक्ट जात नाही. मग त्याच्यानंतर आपला मूड जात राहतो. असं का होतं? लोक प्रोडक्ट महाग आहे म्हणतात बरेच जण. आणि याची आपण सगळीच्या सगळी कारणं जेवढी तुम्हाला सांगता येतील तेवढी सगळी सांगायचा प्रयत्न केला. प्रोडक्ट महाग असतात, माझा विश्वासच नाही कंपनीवरती, आता मी दुसरं काहीतरी वापरतोय, ओके, मी बऱ्याच लोकांना ओळखत नाहीये, त्याच्यानंतर माझ्याकडे वेळच नाहीये, ओके, मला काय असल्या बिझनेसची अजिबात माहिती नाहीये, आता माझ्याकडे पैसेच नाहीयेत, मला इंग्रजी लिहिता वाचता येत नाहीये. त्याच्यानंतर मी माझ्या मिस्टरांना विचारून सांगते, डॉक्टरला विचारून बघते. त्याच्यानंतर मला आता तुमच्या प्रोडक्टची आवश्यकता वाटत नाही, आजारी पडल्यावरती बघेन मी. त्याच्यानंतर मी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीत असं काय केलं तर मला काढून टाकतील. असे ते जे 1 2 3 4 5 ऑब्जेक्शन आपण सगळे बघितले आणि त्याला हँडल कसं करायचं ते पण बघितलं. आणि आपण काय सांगितलं की लोकांना बिझनेस सांगायला जाऊ नका, लोकांना पटवायला जाऊ नका, लोकांशी संवाद करा, कॉन्व्हर्सेशन. 80% समोरचा बोलला पाहिजे आणि 20% तुम्ही बोलला पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की जशी कॉलेजची मुलं मुली एकमेकात गप्पा मारतात आणि कळतच नाही कोण कोणाला नक्की सांगतोय कोण कोणाचं काही ऐकतोय. म्हणजे संवाद एवढा पीसफुली चालू असतोय, हँडल करतात ते, की ऑटोमॅटिक त्यांचं ऑब्जेक्शन सगळं असेल ते निघून जातं आणि सगळं येस 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 होऊन जातं. त्यामुळं वन वे ट्रॅफिक ठेवायचं नाही, नुसतं सांगत चालला 1 तासभर 60 मिनिटं आणि समोरचा बोर होतोय, तर तसंही आपल्याला अजिबात करायचं नाहीये. आणि सगळ्यात पहिल्यांदा ऐकायला शिका. समोरचा का नाही म्हणतोय, त्याच्या नाही म्हणण्याची कारणं कुठली कुठली आहेत, खरंच त्याला प्रोडक्ट आवडलं नाही का दुसऱ्याच्या ऐकीव बातम्या काढतोय, त्याचा विश्वास नाहीये. समोरच्याला ऐकलं की आपोआप तुम्हाला तो का नाही म्हणतोय ते कळायला लागेल. त्यामुळं नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेस समोरच्याचं ऐकायचा बिझनेस आहे. तुम्ही बोलायचा बिझनेस कमी येतो, समोरच्यानं ऐका, आपोआप तुम्हाला त्याच्या अडचणी कळतील आणि त्या अडचणीचं सोल्युशन प्रोव्हायडर आपण व्हायचं ऑटोमॅटिक. ओके, आणि ते डॉट लिंकअप करत जायचे. याला मुलांसाठी प्रोडक्ट हवंय का, मिसेसला घरगुती प्रॉब्लेम आहे का, फायनान्शियल त्याची अडचण आहे, हे लिंकअप करा. जेव्हा जास्त तुम्ही बोलायला लागाल, मैत्री कराल, ऑटोमॅटिक तुम्हाला कळायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला काल 5 प्रश्न विचारले होते की ह्या 5 मुद्द्यापैकी तुम्ही कशाला जास्त रेटिंग देता. तर हे रेटिंग कसं, उत्तर काय आलं होतं बघा. त्याचं उत्तर आहे, पहिलं उत्तर कनेक्शन आणि बिल्डिंग ट्रस्ट. म्हणजे एखाद्याला ते प्रोडक्ट लिंक करणं आणि समोरच्याचा विश्वास संपादन करणं, ह्याला फक्त 10% महत्व आहे. मग सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे? डुईंग नॅचरल अप्रोच फाइंडिंग द प्रॉब्लेम्स. म्हणजे त्याला आता कुठल्या प्रॉब्लेमच्या नेमक्या अडचणी काय आहेत, त्या अडचणी जर तुम्हाला कळाल्या की आता समोरच्याला काय अडचण आहे, तर त्या अडचणीला नॅचरली सांगा, हे कसं कसं सोल्युशन असेल ते. सगळ्यात महत्वाचे त्याच्या प्रॉब्लेम तुम्हाला शोधता आला पाहिजे, त्याची अडचण काय, आणि ती अडचण नॅचरली पद्धतीने सोडवता आली पाहिजे. स्वतःचं उदाहरण देऊ, तुम्ही कसं हँडल केलं, तुम्हाला काय वाटलं. 75% नॅचरल, हे नीट लक्षात घ्या. म्हणजे नॅचरल ही बोलणी कशी असतात माहितीये का, तुम्ही गावाकडे जाता, मग तुम्हाला कोणतरी असा पारावरचा म्हातारा भेटतो किंवा काका, कसा रे बाबा पोरा, काय चाललंय तुझं पुण्याला, काय म्हणते तुझी नोकरी, बरं चाललंय का नाही चाललंय, तुम्हालाही बरं वाटतंय, कोणतरी आपुलकीने मला विचारतोय, काय देणं घेणंच नाहीये. म्हणजे पहिल्यांदा असे की नॅचरली अप्रोच करत चालला आणि मग तो आपलेसा करायला गेला. त्याच्यानंतर महत्व 5% आहे, तुमचं प्रेझेंटेशन कसं असते आणि त्या प्रोडक्टचं बेनिफिट काय, त्याला 5% फक्त महत्व आहे. आणि तो जो प्रश्न विचारेल त्या प्रश्नाची उत्तर किंवा त्याचे ऑब्जेक्शन असतील त्यालाही फक्त 5% मार्क आहेत. क्लोजिंगला पण 5% मार्क आहेत. आता मला सांगा, तुमचा बिझनेस ज्या लोकांचा झाला नाही किंवा ज्या लोकांचा होत नाही, ह्यांनी अपलाईनला किंवा कंपनीला कारण काय सांगितली माहितीये का, सर लोकच ऐकत नाही, लोक नाही म्हणतात, लोक वेळ नाही म्हणतात, मी लय फिरतो. आता याच्यामध्ये बघा, म्हणजे तुम्ही कनेक्शन बिल्डिंग ट्रस्ट नाही केला
त्याच्यानंतर नॅचरल अप्रोच कशाला म्हणतायत माहितीये का? नॅचरल म्हणजे प्रोडक्ट घेतला तरी आनंद आहे, नाही घेतला तरी आनंद आहे. मला माझे प्रोडक्टचे बेनिफिट त्यांना सांगायचे, त्यांच्या अडचणी काय, त्याचा प्रॉब्लेम काय, त्याला राहायला घर नव्हतं, का त्या पोरांची शाळेची फी भरायला पैसे नव्हते, का त्याच्या मिसेसलाच अडचण होती, का ती दुधाचा चहा सोडायलाच तयार नव्हती. त्याच्या घरातल्या अडचणी न माहीत होता तुम्ही बंबार्डिंग चालू करताय. त्याच्यामुळं तुम्ही त्या घराचा स्टडी नाही केला. पहिल्यांदा स्टडी असायला पाहिजे. त्या घराचा स्टडी. मगच अपलाईनला घेऊन जा. मी कित्येक वेळा असं बघितलंय, की लोकं मला पण बऱ्याच वेळा घेऊन गेली आहेत आणि समजा सर मीटिंगला याल का आमच्याकडे आणि आपण अमक्या-अमक्या गावात मीटिंगला जायचंय. त्या गावात तो व्यक्ती पहिल्यांदा कधी गेलेलाच नसतो. म्हणजे तो घेऊन अपलाईनलाच पहिल्यांदा तिथे जातो. असं कधी करायचं नाही. अगोदर तुम्ही तिथे जाऊन आलेला पाहिजे. त्याला चहा, पेस्ट, साबण काहीतरी प्रॉडक्ट दिलेला असायला पाहिजे. त्याने प्रॉडक्ट वापरलेला असायला पाहिजे आणि मग अपलाईनला घेऊन जा. सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्ट अपलाईन तिथे हिट करायची गरजच नाही तुम्हाला. हे रॉंग प्रॅक्टिस आहे. तर ह्याचा अर्थ काय माहितीये का? तुमचं कनेक्शन तिथं राहतच नाहीये किंवा तुमचा नॅचरल अप्रोच त्याला कळालाच नाही. मग प्रत्येक वेळेस तो म्हणेल अपलाईनलाच घेऊन या आणि मग तुम्ही काय गप्पा मारणार का? किंवा कित्येक वेळा मी असं बघितलंय, की लोक मीटिंगला समजा निगडी ऑफिसला आपण काय लोकांना मीटिंगला बोलवतो आणि समजा आम्ही मीटिंग देतोय. हा त्याचा प्रॉस्पेक्ट आणतो आणि वरती बसवतो. सर मी मीटिंगला ह्यांना बसवतो बरं का. आणि हा खाली स्टॉक पॉइंटला जाणार, बिलिंग करत बसणार, त्याची कामं करणार, बाहेरून फोन करत बसणार. म्हणजे तुम्ही काय त्याला जेलमध्ये टाकायला आणलंय का? सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या प्रॉस्पेक्टच्या सोबत तुम्ही बसायचंय. तुम्ही पण तिथे वेळ द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही मैत्रिणीवर साडी घ्यायला जाता, तेव्हा तिला दुकानात ढकलून तुम्ही रस्त्यावरती फिरत नाही. तुम्ही तिला मदत करता. ही साडी अशी आहे, ती तशी आहे, हिची किंमत तशी आहे, ती तशी कशी आहे. म्हणजे ऑब्जेक्शन हँडल मैत्रिणीचं करायला सपोर्ट करता, मदत करता. तशी मदत तुम्हाला इथं करता आली पाहिजे. आन्सरिंग क्वेश्चन्स आणि ऑब्जेक्शन 5% महत्व आहे. क्लोजिंग डिसिजन तुम्हाला होत नसेल, मग अपलाईन तिथं करायला बसलाय, स्टॉकिस्ट करायला बसलाय, ऍक्शनला 5% महत्व आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की हे सगळं करून घ्या. आरगडे सरांचं जेवण चाललंय वाटतं. ओके, पाणी पितायत. तर हे सगळं महत्वाचं तुम्ही करत चला. बिल्डिंग ट्रस्ट आलं आणि हे सगळं करत करत आता आपण पुढे जातोय. आजचा आपला टॉपिक काय आहे? आजचा आपला टॉपिक आहे 5 स्टेप्स टू हँडल ऑब्जेक्शन प्रोफेशनली. म्हणजे काय? तर सगळ्यात महत्वाचं की अनकव्हर द ऑब्जेक्शन. म्हणजे आता त्यांना जी कुठली अडचण येतीये त्याचं ऑब्जेक्शन एक एक बाहेर काढत जायचंय. हा का नाही म्हणला, त्याचं रिझन काय असेल, त्याने ऑब्जेक्शन का घेतलं, स्वस्त होतं महाग होतं त्याला पटवून द्यायचंय. व्हॅलिडेट म्हणजे येसला येस म्हणायचं, येस तू सांगतोय ते बरोबर आहे. ऑब्जेक्शन म्हणलेला उचलून धरायचंय, त्याला नाही म्हणायचं नाही असं असू शकत नाही असं म्हणायचं नाही आणि त्याला हँडल करायचंय. हे कसं करायचं आता आपण बघूया. समजा पहिल्यांदा तो काय म्हटला की तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारला, सर मला प्रोडक्ट हे महागच वाटतात हो. मग आता त्याला काय विचारायचं, सर महाग वाटतं म्हणजे नेमकं काय वाटतं तुम्हाला? मग तो काय सांगणार, नेमकं म्हणजे प्रश्नाला प्रश्न विचारायचा. मग तो सांगेल की सर चहाचा डबा मी जो बघितलो मार्केटमध्ये चहा बघितला तर सोसायटीच्या ₹200 असेल किंवा मी आता ब्रूक घेतो, मी रेड लेबलचा चहा घेतो. सर तो तर एकदम मला ₹80लाच मिळतो. ओके. ₹100 पर किलो मिक्सचर मिळते आणि तुम्ही जर पावशेर विकताय एकदम असं 250 ग्रॅम बघितलं तर ₹400. सर हे जरा मला महागच वाटतं. हां. म्हणायचं सर एकदम बरोबर तुम्ही बोलला. म्हणजे तुम्ही काय केलं सर, तुम्ही आपल्या डीएक्सएनच्या गॅनोडर्मा युक्त चहाला तुलना करताय तुम्ही लोकल प्रॉडक्ट बरोबर. आता ते लोकल प्रॉडक्ट मला सांगा सर. ठीक आहे, काही हरकत नाही. प्रॉडक्ट महाग आहे म्हटला, तुमचा आकडा बरोबर आहे कारण तुम्ही तुलना केली लोकल प्रॉडक्ट सोबत. ओके, मान्य आहे मला. म्हणजे तुम्ही फक्त चहापत्तीची तुलना करताय. कशाची तुलना केली? चहापत्तीची तुलना केली. चला. बरं आता तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या घरी रेड लेबल जो आणलाय, सोसायटी आणलाय, तो चहा कसा बनवता? काय-काय लागतं ते बनवायला? मग तो सांगेल सर घरी दररोज 1 लिटरभर दूध घेतो आणि त्याच्यानंतर साखर एक 15 किलो महिन्याला लागते, 10 किलो महिन्याला लागते आणि काय असेल ते घरात मग आपण गॅस वापरतो किंवा कशा चुली स्टोव्हवरती करतोय, सगळं आहे. ओके, ओके, ओके. अच्छा, तुमच्या घरच्या चहाला दूध पण लागतं नाही का? मग दूध कसं घेता हो सर तुम्ही? सर आता बघा दूध ₹70 लिटर आहे. ₹70 लिटर आहे का दूध? मग महिन्याचे किती झाले हो सर? प्रश्न विचारा, समोरच्याला प्रश्न विचारा. 7 त्रिक 21
ओके. म्हणजे सर जवळपास 2,000 रुपये दुधाचे झाले सर. आणि सर आमच्या चहाला दूधच लागत नाही हो. काय सांगताय? मग कोण पिणार राव तुमचा चहा? आमच्या घरामध्ये दुधाचा चहा असल्याशिवाय आमची तलपच जात नाही. हो का सर? मग सर बनवता का 1 कप तुमच्या घरातले तलप कशी आपण बघूया जरा म्हणजे कसा लागतो आपण टेस्ट करूया. बनवू की सर त्यात काय एवढं मोठं तुम्ही आलाय तर आपण चहा बनवू की मग. मग तो दुधाचा चहा कपभर बनवून देईल. असं आहे का? ठीक आहे. मग आता आपण बघूया सर नेमके ह्या चहाचे फायदे. सर मला तुमच्या चहाचे तुम्ही फायदे सांगाल का काय? काय आहेत अहो फायदे? आता त्याला सवय लावली आई-वडिलांनी तेव्हापासून चहा पितोय आणि मग बरं वाटतं जरा फ्रेश वाटतं. मग सर हा भरपूर चहा पिला तर काय होतं? भरपूर चहा केलं तर बघा डोकं असं दुखतं, जेवण जात नाही, पोट गच्च होतं, भूक जाते, झोप जाते. असं आहे का? बरं. मग सर तुम्हाला आता त्रास काय-काय होता तो? पित्ताचा भरपूर त्रास आहे हो. डोकं दुखतं माझं जाम झालंय आणि काय सांगायचं संधिवात आहे, बीपी आहे, शुगर हां, असं झालंय का सर? मग तुम्हाला असं वाटत नाही का सर तुमच्या सवयीमध्ये काहीतरी गडबड आहे. हा चहा तुम्हाला आजारी पाडतोय. असं कुठं असतंय का राव? चहाने आजारी येतो का? आपण आजारी लोकांना चहा पाजतो. बरं एक काम करा, तुमच्या घरी मला थोडं लिंबू मिळेल का? सर थोडं लिंबू दिलं तर बरं होईल. मग लिंबू घेतलं, कापलं आणि म्हणायचं तुम्ही मला दुधाचा चहा आणलाय प्यायला. राहू दे सर, थोडं मी लिंबू ह्याच्यात पिळतो आता. मग आपण 5 मिनिटांनी पिऊया बघू कसं वाटतंय. दुधाच्या जो त्यांनी कपभर तुम्हाला चहा दिला, मी त्याच्यात लिंबू पिळलं मस्तपैकी. 5 मिनिटं गप्पा मारत बसलो, तर त्या चहाचं काय होईल हो? तो चहा खराब होईल. तिथंच एक कपडा घ्या, बनियनचा घ्या, नाहीतर साडीचा कपडा घ्या, पांढरा घ्या मस्त स्वच्छ असा आणि त्याच्यावरती तो चहा गाळून दाखवा. काय होईल? तो चहामध्ये त्या कपड्यावरती मला उलट्या केल्यासारखं वाटायला लागेल. एवढा चिकट कचरा, लगदा दररोज तुम्ही पोटात ओतताय. सकाळ कप, दुपार कप, संध्याकाळी कप, एकादशीला, चतुर्थीला, रविवारी उपवास करताय, श्रावणात उपवास धरताय. तुमची मिसेस जर 4-5 कप चहा पितीये, तुम्ही 2-3 कप चहा पिताय आणि हा चिकटा जर रक्तात मिसळला, तर तुम्हाला माहितीये का, या दुधाच्या चहामुळेच तुम्हाला मूतखडा होतो, पित्ताशय खडे होतात, मूळव्याध होतं, पोट साफ होत नाही, बीपी वाढतो, कोलेस्टेरॉल वाढतं, हार्ट अटॅक येतो. त्याच्यानंतर एवढंच होत नाही तर पॅरालिसिस अर्धांगवायू लाकवा पण येऊ शकतो. काय सांगता राव? आणि मग सर आमच्या चहाला तर दूध पण लागत नाही. कारण आमच्या चहामध्ये टाकलं आपण गॅनोडर्मा, आर्जिजलच्या गोळ्यांची पावडर. याने रक्ताभिसरण चांगलं होतं, याने पोट चांगलं साफ होतं, याने झोप चांगली लागते, याने केस चांगले होतात, आजार जातात. आणि सर तुम्हाला माहितीये का आपला तर पावशेरच चहा आहे, पण आपला पावशेर चहा बनवताना कपाला 1 चिमट 2 चिमट टाकायचा आहे. सर तुम्ही आता चहा बनवताना कपाला 3 चमचे टाकली चहापत्ती. म्हणजे तुमचा आत्ता जो चहा घेताय तुम्ही सांगताय मला तुम्ही चहा घेताय ₹100 पण ॲक्चुअली तुम्ही ₹300 ची चहापत्ती वापरता सर. आणि ₹300-400 चहापत्तीला घालवताय तेवढा चहापत्ती आमच्या घरात तीच चहापत्ती डिएक्सनचा चहा तुमच्या घरात 3 महिने जाईल. चहापत्तीत पैसे वाचले, दुधात पैसे वाचले. काय सांगता राव? म्हणजे सगळ्यात महत्वाचं तो जो ऑब्जेक्ट करतो ना, तुम्ही कधी कोर्टात गेलाय का कोर्टात? वकील म्हणतो बघा, ऑब्जेक्शन मी लॉर्ड आणि मग तो तुम्ही ऑब्जेक्शन स्टँड होतं. सर तो असा-असा म्हणतोय, की 7 वाजता मी त्या गावातच नव्हतो. बघा 7 वाजता एसटीचं तिकीट काढलंय मी आणि मी पिक्चर बघत होतो. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. ओके. म्हणजे ऑब्जेक्शन विचारलं, की त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, की ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड म्हणतात. चला पुढचा प्रश्न विचारा. मग तो दुसरी शंका टाकतो. तशा जेवढ्या शंका तो विचारतोय ना, त्या प्रत्येक शंकेचं निरसन करणे म्हणजे ऑब्जेक्शन हँडलिंग. रिजेक्शन नसतं ते. असं हँडल वन बाय वन करा. अरे सर मग खरंच की तुमचा चहा स्वस्त आहे राव. चहा प्यायला पण चांगला लागतोय, फायदा पण होतोय. आणि मग तो म्हणतो, "येस राव, कुठं महाग आहे तेव्हा चहा? चहा महागच नाहीये." हे ऑब्जेक्शन ह्याला म्हणतात हँडलिंग. त्याला प्रश्नाला प्रश्न विचारत जा. डायरेक्ट महाग आहे, तुम्ही पण महाग आहे म्हणत नाही. कसा महाग आहे? काय-काय वाटला? तुम्ही चहा करायची पद्धत काय? कसा वापरता? सर तुमची पेस्ट केवढ्याला आहे? सर मी घरी ₹100 ची कोलगेट आणतो राव. बरं कोलगेट काय-काय करते सर तुम्ही? काय-काय करता म्हणजे कोलगेटनी? काय राव सकाळी दात घासतो, संध्याकाळी दात घासतो. बरं कोलगेटला काय ब्रश पण असेल ना घरात? मग तुम्ही घरात ब्रश किती आणता हो? आम्ही बघा घरात 4-5 माणसं आहे. 5 माणसांचे 5 ब्रश पकडा. एका ब्रशचे ₹60 म्हणजे ₹300 ब्रशलाच लागतात आम्हाला. म्हणजे क्वार्टरली ब्रश पकडा म्हणजे 3 महिन्यातनं ब्रश तरी बदलत असेल. म्हणजे तुम्ही ब्रशसाठी तुम्ही काय करता ₹300 3 महिन्याला नवीन घरात सगळ्यांचा ब्रश चेंज करणे दर 3 महिन्याला. आणि इथं सर तुम्हाला माहिती आहे का आपली पेस्ट जर घरी आणली तर ते आपली पेस्ट तुम्ही कोलगेट घेता अख्खा ब्रश भरून आमच्याकडे घ्यायची आहे फक्त एक वाटाणा एवढी पेस्ट घ्यायची आहे ब्रशवरती आणि भाजलं, कापलं, खरचटलं सगळ्यावरती चालते. ब्रेन टॉनिक सगळं वापरा तुम्ही. डोक्यात साय पडली, पिंपल्स आल्या, पुरळ आल्या, पोट दुखतंय, जुलाब झाले, मुळव्याध झालं, पायात चिकल्या झाल्या,
आपली पेस्ट कुठेही चालते. आपली पेस्ट 310 आहे, तुम्हाला पडते महिना 150 रुपये. घरात सर 5 लोक आहे, तुमच्या दात घासायच्या ब्रशच्या पैशात टूथपेस्ट देतोय आम्ही तुम्हाला. काय सांगता राव, पेस्टचे फायदे किती आहेत? असे ऑब्जेक्ट हँडल करा, मग तो तुम्हाला ऑटोमॅटिक ट्यून व्हायला लागेल. आणि ऑब्जेक्ट हँडलिंग तुम्ही रातोरात शिकणार नाही. आता जेवढं तुम्ही त्याला प्रेझेंटेशन हे सगळं द्याल, त्या प्रेझेंटेशनला विचारा, सर मी आता तुम्हाला प्रेझेंटेशन दिलं, पण सर तुम्ही प्रॉडक्ट घ्या किंवा नका घेऊ, काही प्रॉब्लेम नाही सर, आवडलं तर घेऊ शकता. मी द्यायला तर आणलेत प्रॉडक्ट, पण असे काही कंपल्शन नाही. पण माझी एकच इच्छा आहे सर, मी आता जे तुम्हाला प्रेझेंटेशन दिलं ना, त्याला तुम्ही मला किती मार्क द्याल? कारण मला तुमचा फीडबॅक मला कंपनीला दाखवावा लागेल. आणि खरं खरं सांगा, म्हणजे अजिबात मी एकदम चुकीचं दिलं असेल तर मला 1 मार्क दिला तरी चालेल. पण जर माझं प्रेझेंटेशन चांगलं असेल ना सर, तर मग मला 9-10 मार्क दिले तर आवडेल. ओके. तुमच्या जे तुम्ही मीटिंग दिली त्याला मार्क मागा, रेटिंग मागा. आणि तो रेटिंग किती देतोय ते बघा. रेटिंग वरनं तुम्हाला कळेल तुमचं संभाषण चांगलं झालं का फसलंय. तो जर म्हणला सर 2 मार्क देऊ शकतो, तर त्याला अधिकारच नाही तुम्ही असं विचारायचं की कुठलं प्रॉडक्ट घेतो. तो जर म्हणला 5 किंवा 6च्या पुढे आकडा गेला, उचला त्याला. उचला आणि टाका तागड्यामध्ये. सर कुठलं प्रॉडक्ट आवडतंय? काय झालं? कसं वाटलं? मग त्याला खेचायला सुरुवात करा. पण तुमचं प्रेझेंटेशन रॉंग राईट आहे तुमच्या रेटिंगवरनं तुम्हाला कळायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं रेटिंग मागायला विसरू नका. रेटिंग मागितलं की तुम्हाला प्रॉडक्ट त्याच्या बॉडी आपण काय म्हणू त्याला थोपवायला तुम्हाला चान्स राहतो. आणि तो तुम्ही मागायला नक्की प्रयत्न करा. एक असतं नॅचरल अप्रोच, एक असतं नॅचरल प्रेझेंटेशन. या 2 गोष्टी खूप लक्षात ठेवा. ह्याच्यानंतर क्लॅरिफाय द ऑब्जेक्शन. आता लोकांचं अजून एक मोठं ऑब्जेक्शन असतो. हे एमएलएम आहे का हो? पिरियड आहे का? म्हणजे जे जुनी लोक असतात, देवकर सर तुम्हाला लय पैसे मिळत असतील ना हो? आता आमचं काय तुम्ही असं म्हणताय का तुम्ही? ओके. म्हणजे हे तुमचं नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नेमकं की काय? त्याला विचारा. सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्शन आहे ना, म्हणजे त्याच्या मनात काहीतरी पाल चुक-चुक करतोय. याला काहीतरी दाल में कुछ काला है तो पुरी दाल है. एमएलए म्हणजे काय त्याला विचारा. एमएलए म्हणजे म्हणतो लोकांची साखळी असते, साखळी आणि त्या साखळीतनं प्रॉडक्ट विकलं जातं. बरं. पिरॅमिड म्हणजे काय? पिरॅमिड म्हणजे वरच्या माणसाला लय पैसे येतात, खालच्या माणसाला पैसे अजिबात येत नाही. हा त्याचा प्रश्न असतो. आता हे तुम्हाला जर हँडल करायचंय, कसं हँडल करायचं? सर तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? डायरेक्ट विचारा. व्हॉट डू यू मीन दॅट? तुमचं नेमकं म्हणणं काय? कॅन यू टेल मी मोर अबाउट दॅट? हां, तुम्हाला जे म्हणायचंय ना, ते मला नीट सांगा. मग तुम्ही ते म्हणा, सर तुम्ही असं बघा, की आम्हाला पेस्ट तर तुम्ही 310 ला विकताय, पण नेमके तुम्हाला किती मिळतात? त्यानं विचार तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही जाता दुकानदाराकडे जाता, तो पेप्सोडेंट किंवा क्लोजअप घेता, तो ₹100 ला विकतो. तेव्हा तुम्ही असं कधी म्हटलं होतं का सर, सर नेमकं तुम्हाला किती रुपयाला मिळते हो पेस्ट? काय राव दुकान एवढं मोठं टाकलंय, सिसोदिया मिनी मार्केट नाही का, मॉल टाकलाय, द रिलायन्सचा, डीमार्ट मॉल टाकलाय आणि तुम्हाला मार्जिन नेमकं काय? नेमकं काय तुम्हाला म्हणायचं? आय एम शुअर यू हॅव अ रिझन. काहीतरी तुमच्या मनात नक्की आहे सर. तुम्हाला विचारायचं. मग तो ओपन व्हायला लागेल, की सर हे प्रॉडक्टमध्ये नक्की तुम्हाला काय मिळतं? हां. मग सर मला सांगा, की तुम्हाला नक्की काय मिळतं ते बघायचंय का प्रॉडक्टचा फायदा होतो का नाही ते बघायचंय? नक्की काय मिळतं, की म्हणायचं हा प्लॅनवरचा माणूस आहे. आणि प्रॉडक्टचा बेनिफिट सर खरंच होतो का नाही? खरंच होतो का नाही तर त्याला रिझल्ट दाखवू शकता, टेस्टिमोनियल दाखवू शकता किंवा त्याला डेमो दाखवू शकता. सर पेस्ट थोडी चाखून बघा, पेस्ट थोडी हाताला लावून बघा. ओके. टेस्ट कशी वाटते? माझा तर दात दुखायचा थांबलाय, दाढ दुखायची थांबली. माझा टेस्टिमोनियल शेअर करा. आणि कसा फायदा मिळतो की म्हटलं की त्याला प्लॅनवरती आणा. म्हणजे तुम्हाला तिथं माणूस कळायला लागेल, की हा विकणाऱ्यातला माणूस आहे का घेणाऱ्यातला आहे का कन्झ्युमर होणाऱ्यातला आहे. त्यामुळे ऑब्जेक्शन समोरचा विचारतो हे तुमच्याकरता प्लस पॉइंट आहे. कारण त्यांनी तुमच्यात इंटरेस्ट घेतला, की आपको किसमें इंटरेस्ट है मॅडम? आपण म्हणतो ना, तुम्हाला इंटरेस्ट काय आहे? विचारा. इंटरेस्ट जो माणूस घेतो तो प्रश्न विचारतो. ती महिला साडी घ्यायला दुकानात आली, पैसे पाकिटात पर्समध्ये होते. नक्कीच. येताना मैत्रिणीला घेऊन आली. मैत्रिणी समोर तिची स्वतःची आपण काय म्हणू प्रतिष्ठा खराब नाही करून घेणार ती. "काय गं नसतेत मला नित्याने घेत काहीच नाहीस तू." त्याच्यामुळं तुम्ही दाखवायचं काम करा. तो घेणार आहे. ऑब्जेक्शन हँडल करा. हाऊ डू यू क्लॅरिफाय द ऑब्जेक्शन? सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्शन हँडल करायचा एकच मार्ग आहे, की समोरच्याला बोलता ठेवा.
आणि बोलता बोलता तो म्हणाल, राव काय सांगायचं राव, मागच्याच महिन्यामध्ये पोरीची दाढ काढली राव. हा, दाढ काढली काय पोरीची राव? त्याला विचारा काय गेलो, किती दाढ काढली, म्हणजे मुलीचं वय काय? सर मुलीचं वय 12च आहे, पण डॉक्टरने 3000 रुपये घेतले. काय सांगताय राव, एका दाढीला 3000 रुपये? मुलीच्या तोंडात दात किती असतील हो? अहो सर 32 दात असतील की हो. तुमच्या घरात किती लोक आहेत हो? सर आमच्या घरात 5 लोक आहेत. 32 गुणिले 5 किती हो? त्याला विचारायचं. अहो मग तुमच्यात जवळपास सगळ्या घरात मिळून 160 दात आहेत म्हणायचं. किती रुपये जातील आता? 160 गुणिले 3000 16 त्रिक 48,000 रुपये त्याला ठेवणार आहे का तुम्ही? अरे बाप रे, असं असतं. अहो ही साधी पेस्ट आहे, एक दात किडत नाही, तोंडाचा वास यायचं बंद होते, दातांची कीड, हिरड्यांची सूज, तोंडाचा वास, भाजलं, कापलं, खरचटलं, सगळ्यावरती चालते. आणि मग लेट द प्रॉस्पेक्ट डिफाईन व्हॉट अँड व्हाय. मग तो सांगेल की हे सर तुम्ही असंच का म्हणताय. मग त्याचा ऑब्जेक्ट प्रश्नाला प्रश्न विचारत 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 त्याची सोल्युशन त्याला देऊन टाका. त्याचा त्या घरातनं बाहेर जाताना त्या माणसाच्या डोक्यातल्या डिएक्शनच्या सगळ्या मुंग्याला खडूच मारून बाहेर पडायचंय. मुंग्यांचा खडू असतो की नाही मस्तपैकी, वारोळच काढून टाकायचं अख्खं, म्हणजे प्रश्न शिल्लक ठेवायचा नाही. आणि शक्यतो डिएक्शनची मीटिंग किंवा प्रॉस्पेक्ट हँडल करायला जाताना ऑब्जेक्शन हँडल अख्ख्या कुटुंबाच्या समोर करायचं, त्याचं घेऊन एकट्याचं कधी करायचं नाही. कारण एकटे लोक मग खरं खोटं सांगत नाहीत. अख्ख्या पब्लिक मध्ये घ्यायचं त्याला राऊंडवरती. कधी कधी सांगतो आम्ही तुम्हाला की मला असं 1-2 मीटिंगला झालं होतं. मी मीटिंगला सुरुवात केली आहे मस्तपैकी निगडीला, आणि एक माणूस आहे ना सारखाच उभा राहायला लागला. म्हणजे आता त्याला सोडा, कुंदन पॅलेसला आकुर्डीमध्ये 150 लोकांचा पूर्ण हॉल भरलाय आणि तो थांबेच ना. प्रश्न विचारतोय नुसते. मग ही सर कंपनी कुठून आली, मग प्रोडक्ट चांगलं कशावरनं, कसं काय महाग म्हणताय. मी त्याला म्हटलं एक काम करा सर, आपण जरा मी थांबतो स्टेजवरती, तुम्ही जरा पुढे या आणि ह्या सगळ्या लोकांसमोर एक भाषणदार आहे 10 मिनिटं, तुम्हाला काय म्हणायचं ते सगळं एकदा म्हणून घ्या, म्हणजे मी नंतर उत्तर देतो सगळ्या मीटिंगला. मग त्याला मी जसा स्टेजवरती बोलवला कुंदनमध्ये पुढे येऊन सगळे बोल म्हणायला, त्याला काय झालं माहिती नाही, त्याच्यानंतर अख्ख्या मीटिंग मध्ये ते परत उभा राहिला पण नाही आणि बोलला पण नाही. कारण मागून बोलायला खूप सोपं असतं हो. सगळ्याच्या पुढे येताना तनतन होते, मग घाम फुटायला लागतो सगळ्या अंगाला. त्याच्यामुळे त्याला समोर पब्लिक मध्ये घ्या, राऊंड मध्ये घ्या, समोर बोलवा स्टेजमध्ये, त्याला म्हणा हिथं बोल, काय भावड्या तुला बोलायचंय ते, आणि मग सांग. कारण डीएक्सएनचा प्रत्येक लीडर, प्रत्येक डिस्ट्रीब्युटर प्रोडक्ट खातो, तो खातो, त्याच्या बायका पूर्ण देतो, त्याच्या प्रेग्नंट बायकोला पण त्याने डीएक्सएन खायला घातलेलं असतं. अजिबात घाबरू नका. डीएक्सएन सारखं प्रोडक्ट नाहीये. ऑब्जेक्शन हँडल करायला तर अजिबात घाबरू नका, कारण आपण ते प्रोडक्ट खातो, वापरतो. त्याच्यामुळे धमक्यात तुम्हाला बोलायचंय. याच्यानंतर अजून काय करायचं, व्हॅलिडेट द ऑब्जेक्शन, गिव्ह प्रूफ अँड डेमॉन्स्ट्रेट. इज दिस एमएलएम आहे का? येस एमएलएम आहे. व्हेअर टॉप पर्सन अर्न्स ऑल द मनी, दाखव मला कसं कसं सगळं मिळतंय ते. मग त्याला सांगायचं की एमएलएम आहे का? तर आहे. मग त्याला मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजे काय, नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय. आता तू दुकानातनं समजा एक बिस्लरीची बॉटल घेतो, ती बॉटल तयार होते कंपनीमध्ये साधारणपणे 2-3 रुपयाला, तुला बाजारात मिळते 20 रुपयाला. मधले पैसे कोण खातं तुला माहितीये का? होलसेलर, रिटेलर, डिस्ट्रीब्युटर, दुकानदार आणि शेवटचा ग्राहक. अगदी जीएसटी भरेपर्यंतचे पैसे काढा. हे पैसे कुठे गेले तुला माहितीये का? 18 रुपयामध्ये वाटण्यावरती गेले. 4 रुपयाची पाण्याची बाटली राव तुला 20 रुपयाला दिली. कधी तू म्हटला नाही रे मधले 18 रुपये कुठे गेले राव, 16 रुपये एक का घेतात. हिथं तुझ्या डोक्यात का प्रश्न आला? का हिथं माणूस सांगायला आला ना. ही वस्तू दुकानात काउंटरला देऊन तू अख्खे पैसे तुला द्यावे लागले नाहीत ना. हिथं सुद्धा एमएलएम आहे, पण हे पैसे कुठल्या अमिताभ बच्चनला, शाहरुख खानला, हिरोईनला जात नाही. हे पैसे तुम्हाला मला देते कंपनी आणि मग डिस्ट्रीब्यूट करते. जेव्हा तुम्ही सर एंट्री मारली आणि मी आता समजा 37% ला असेल आणि समजा तुम्ही एंट्री मारताय, तर तुम्ही सर 6% वरती आहात. शिवाय तुम्ही रिटेलिंग वरती आहात. तुमचा अपलाईन 12% वरती असेल, तर 12/6 त्याला जाणार आहे. 12च्या वरती कोणतरी स्टार एजंट असेल, त्याला मधले पैसे जातील. मग जे पैसे होलसेलर, रिटेलर, डिस्ट्रीब्युटरला जात होते, ते जर तुम्हाला मला आले आणि गोरगरीब जर मोठे झाले, तर काय नुकसान आहे? म्हणजे आपल्याला नोकऱ्या मिळाल्या, आपल्याला एम्प्लॉयमेंट मिळाली, इन्कम सोर्स चांगला मिळतोय, प्रोडक्ट चांगले मिळते, तर त्यात मला काय वाटतं काय नुकसान आहे सर? मग त्याचा प्रूफ दाखवा. प्रूफ बोनस चेक दाखवू शकता, तुम्हाला झाला फायदा दाखवू शकता. सर तुम्ही जॉईन आहेत का? येस सर मी जॉईन आहे. मग जॉईन झालं तर तुम्ही स्टॉक पॉइंटला गेला होता ना सर, मग तुम्हाला किती रुपयाला टूथपेस्ट दिली त्यांनी? सर 255 रुपयालाच दिली. मग तुम्ही विचारलं नाही सर 310 आणि 255 कसे काय घेतले? एक पेस्ट विकली की तुम्हाला 55 रुपये मिळणार आहे.
मला सांगा, तुम्ही घ्या ना कोलगेट विका शेजाऱ्याला जाऊन, किती रुपये मिळते तुम्हाला एमआरपी डीपी मार्जिन? सर कोलगेटला कोण कसं काय दिल राव? त्याला दुकान टाकावं लागेल 10 लाख रुपयाचं, मटेरियल आणावं लागेल, गाळा घ्यावा लागेल भाड्याने. मग डीएक्सनचं प्रोडक्ट विकताना मार्केटमध्ये तुम्ही कितीचा गाळा घेतला आणि तुम्ही किती लाखाचा माल भरला आणि तुम्ही किती प्रश्न विचारताय सर? म्हणजे त्याला फक्त बोलता करा. तुम्ही म्हणताय त्या शंका राहते, पण हे माउथ टू माउथ पब्लिसिटी जाते आणि ते पैसे मध्ये वाटले जातात. सर तुम्हाला बिझनेस करण्यात इंटरेस्ट आहे का प्रोडक्टच्या रिझल्ट मध्ये इंटरेस्ट आहे? रिझल्ट म्हणला तर मी तुम्हाला पेजचे फायदे सांगतो आणि नेटवर्क मार्केटिंग म्हणला तर मी तुम्हाला प्लॅन सांगतो. तुम्हाला काय पाहिजे दाखवा. दोन्ही प्रूफ पण माझ्याकडे आहे. डेमो पण मी देऊ शकतो तुम्हाला. लोकांची नाव पण सांगू शकतो किंवा सर आमच्या झूम मीटिंगला पण तुम्ही येऊ शकता. वेगवेगळ्या गावातनं लोक त्या प्रोडक्टची तुम्हाला माहिती सांगायला येतात. म्हणजे लोकांना विश्वास संपादन करा. आपण लोकांच्या तेवढं जवळ गेलोच नाही आणि लोकांच्या जास्त आपला वेळ पण जात नाही. तुम्ही जाता जाता डिसिजन करता. भाजीला गेलाय, भेटला तर भेटला, आला का मग ये निगडीला, मग बोलो तुम्ही सरांना, मीटिंगला बस, पटलं का, गेला का, झालं. असं असतं काय तेव्हा? अहो एक मूल जन्माला घातल्यासारखं आहे नेटवर्क मार्केटिंग मध्ये जॉईन करणं. म्हणजे तशी पोरं सांभाळता ना 20, 25, 30 वर्षापर्यंत, तशी तुम्हाला तुमचा डाउनलाईन सांभाळता आली पाहिजे. कारण त्याला अजून कळत नाही हो. एमआरपीडीपी म्हणजे काय, 1000 पी म्हणजे काय, तो बिल कसं येतं, चेक कसा येतो, लोक स्पॉन्सर कशी करायची, फॉर्म कसा भरायचा, रविवारी मीटिंगला कसं बोलवायचं. त्याला छोट्या तुमच्या मुलासारखं जर त्याला वाढवला ना 1, 2, 4, 6, 8 महिने, वर्षभर, आणि एकदा का तो डायमंडच्या लेवलला आला ना तर त्याच्यानंतर त्याचं तो करायला लागेल. आणि जी मुलं स्वतःहून लागतात संसाराला, मग त्या आई वडिलांनी त्या पोराने 1 BHK घेतलं काय आणि 1 कोटीचा फ्लॅट घेतला काय आणि नंतर 5 एकरात काय गेस्ट हाऊस बांधलं काय, तो मुलगा करतोय काय करायचं ते, तिथपर्यंत तुम्ही मुला तुमच्या टीमला घेऊन या, त्यांना सपोर्ट सिस्टम उभी करा, ऑटोमॅटिक सगळं आपोआप व्हायला लागेल. आता जस्ट बिझनेस इथं मी तुम्हाला गंमत सांगतो, प्रूव्ह हाऊ डायरेक्ट सेलिंग इज नॉट अ पिरॅमिड. आता मला सांगा, इथं 2 त्रिकोण दिसतात बघा. एक त्रिकोण त्याचा खाली पाया आहे, पाया मोठा आहे बघा आणि मग असं शिखर उंच उंच होत गेलंय. आणि एक उलटा ट्रायंगल आहे, म्हणजे अगदी छोटंसं खाली घेतलंय आणि वरती असं तुम्हाला उलटा त्रिकोण वाटतोय. हे काय प्रकार आहे तुम्हाला माहितीये का? समजा सुरुवातीला कामगार किंवा लेबर वर्क, कमी पगाराची लोक ही जास्त असतात. जास्त एंट्री तुमची जास्त व्हायला लागेल. जसं जसं तुम्ही कंपनीत वेळ द्यायला लागाल, माहिती सांगायला लागाल, टीम वाढायला लागेल, तसं हळू 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 तुम्ही वरती वरती वरती, मग मेंबर, मग स्टार एजंट, मग स्टार रुबी, मग स्टार डायमंड, एक्झिक्युटिव्ह डायमंड, डबल, ट्रिपल, गोल्ड, क्राउन अम्बॅसिडर, अशी लेवलनी तुम्ही वरती वरती जायला लागाल. ओके. आणि बिझनेस मध्ये काय होतं माहितीये का? म्हणजे सुरुवातीला मला सांगा, ज्या फाउंडेशनला तुम्ही आता खाली आला होता, नेटवर्क मार्केटिंगला मी स्वतःचा पैसा टाकलाच नाही, स्वतःचा वेळ टाकलाच नाही. मी फक्त झालो कंझ्युमर आणि मी वापरत गेलो आणि मग मी एक 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 लोक सांगत गेलो आणि मग माझा बोनस, माझं स्टेटस, माझं सगळं वाढत 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 गेलं. म्हणजे मी असा एंट्री तर आता डीएसएल मध्ये खूप लोक मारतात सुरुवातीला, पण वरती कोण जातो, जो मेहनत घेतो, काम करतो, टीम वाढवतो, तो हळूहळू वरती जायला लागेल. याच्या विरुद्ध एखाद्या माणसाने बिझनेस टाकलाय. बिझनेस टाकताना पहिल्यांदाच तो 10, 20, 30 लाख रुपये टाकतो आणि हे टाकल्यानंतर तो उलटा खाली येतो. कंपनी चालते की नाही चालते माहिती नाही, प्रगती होते की नाही होते माहिती नाहीये आणि त्याचा ट्रायंगल रिव्हर्स सुद्धा जाऊ शकतो. बिझनेस मध्ये गाडी उलटी होते ऍक्च्युली, तुम्ही जर म्हणायला गेलात तर. नेटवर्किंग मध्ये त्याची सुरुवात असं तुम्हाला वाटेल की इथं खूप गर्दी आहे, पण मला पैसे कधी मिळतील, पण नंतर नोकरी करणारे अशी कितीतरी लोक आहेत, टेल्कोत कामगार मधून जॉईन झाले आणि कामगार म्हणून रिटायर झाले, LIC एजंट म्हणून गेला आणि एजंट म्हणूनच रिटायर झाला. अशी खूप डीओ लोक असतात. किंवा ग्रामपंचायतीला इलेक्शनला उभा राहिला आणि पंतप्रधान कोण होतोय आणि कोण मुख्यमंत्री झाला आणि कोण आमदार झालाय, गावातल्या गावातच त्याचं पॉलिटिक्स संपवून गेलं, वाढतच नाही तो. मोदी का वाढले? मोदींनी काम जास्त केलं. पवार साहेब का वाढले? त्यांनी काम जास्त केलं, टीम उभी केली. इथं काय होतंय, उलट तुमचं सगळा पैसा बिझनेस मध्ये लावताय, तुम्ही झिरोत जाऊ शकता. पण डायरेक्ट सेलिंग ह्या पिरॅमिड नाही. इथं तुमच्या मेहनतीनेच तुम्हाला वाढता येतं, टीमला सपोर्ट करत करत. अजून लोकांचं एक ऑब्जेक्शन आहे, सर मला वेळच नसतो. काय सांगतो, तुला वेळ नसतो? आय जस्ट डोंट हॅव इनफ टाइम अँड यू माइट want to jump in and convince her she does have time.
मग त्याच्या आपण ती असं म्हणते तिचा तिला टाइम आहे तुम्हाला दाखवून द्यायचे. आता तिचा तिला टाइम आहे तुम्हाला दाखवून जर द्यायचा असेल, मग एखादी तुम्हाला लेडीज म्हटली की मला कामच खूप मला टाइमच मिळत नाही. काय सांगू, सकाळी मुलांचे डबे करायचे असतात, ह्यांचे डबे करायचे असतात. दिवसभर मला धुणं, भांडी, पाणी सगळं असतं. नंतर ह्यांचे स्वयंपाक, भाजी आणायची, कपडे इस्त्री करायचे. काय सांगू, दमून थकून जाते पार मी. हो का ताई? मग तुम्ही टीव्ही बघतच नसाल अजिबात. नाही, नाही टीव्ही तर आमच्याकडे 56 इंची आहे हो. काय सांगायचं या गोजीरवाण्या घरात. आणि मग दुपारी जी पलंगावर बसते मी, रिमोट हातात घेऊन ती मी 2-3 तास माझा कार्यक्रम जातच नाही. हो का? रोज 2 तास टीव्ही बघता का तुम्ही? बरं. अरे वाह! चांगली गोष्ट आहे म्हणजे. बरं तुम्हाला माहिती झालं असेल मग. मग किती पैसे मिळतात तुम्हाला टीव्ही बघण्याचे? 2 तास जर दररोज तुम्ही बघता, तर मला वाटतं की आठवड्याचे 14 तास झाले नाही का? आणि एका महिन्याचे 420 तास झाले मग. अरे बापरे! एवढी टीव्ही बघता का तुम्ही? आणि तुम्ही टाईम नाही मला म्हणताय कसं काय? एका आठवड्याचे 168 तास असतात. 168 तास एका आठवड्याचे असतात. एका महिन्याचे 720 तास असतात. या 168 तासातले जर मॅडम तुम्ही 2 तास म्हणजे फक्त 14 तास जर तुम्ही DXNला दिले किंवा हे जर प्रॉडक्ट खायला सुरुवात केलं, तर मी तुम्हाला मंथली 1,00,000ची गॅरंटी देऊ शकतो. 1,00,000 मिळायची, 50,000 मिळायचे, 25,000 मिळायचे. फक्त तुम्ही टीव्ही बंद करून टाका. टीव्हीच घेऊ नका. काय ते टीव्हीचा फायदा आहे? ते टीव्हीतला 1 तास आम्हाला द्या. तुमच्या टायमिंग मधला टाइम जर दिलात, तुम्हाला मी सांगतो राजांनो, जे लोक करोडपती आहेत, अरबोपती आहेत, अब्जोपती आहेत, शिवाजी महाराज कधी उठायचे जरा पुस्तकं वाचा. स्वामी विवेकानंद कधी उठायचे पुस्तकं वाचा. अमिताभ बच्चन दररोज कधी उठतो पुस्तकं वाचा. तुम्ही झोपताय किती तास कळालं का? जर तुम्ही 24 तासातले 6, 7, 8 तास झोपत असाल आणि तुम्ही जर 60 वर्ष जगताय, तर तुमची झोपण्यात 20 वर्षे गेली भावड्यांनो. 20 वर्ष झोपा काढले तुम्ही 60 वय जगलात तर. अर्ध्याला अर्ध 8 त्रिक 24. सगळ्यात महत्वाच्या तुमच्या झोपा कमी व्हायला पाहिजे. जी लोक सकाळी लवकर उठतात त्यांची ग्रोथ झाल्याशिवाय राहत नाही. किमान तुम्हाला 8, 10, 12 तास काम करता आलं पाहिजे आणि टाइम अंबानीला पण 24 तास आहेत, मोदींना पण 24 तास आहेत, तुम्हाला पण 24 तास आहेत, मला पण 24 तास आहेत. मग 24 तासाचं करता काय? सगळ्यात महत्वाचं सगळं काही विकत घेता येतं. टाइम कधीच विकत घेता येत नाही. आणि दुर्दैवानं तुम्हाला हे कधी कळतं म्हातार झाल्यावर, अरे वाह! मी लय वेळ वाया घालवला राव. आणि मग लोकांना इन्स्पायर करा. तुम्ही तुमचा टाइम युटिलाइज कसा केला? मला कित्येक लोक सांगतात, सर मी कंपनीत जातो ना थकून जातो राव. एवढं कंपनीत मला पिसून काढतात की मला पकच राहत नाही घरी आल्यावरती. मग मी गोधडी घेऊन झोपतो अंगावरती. अहो मी पण पार्ट टाइम काम केलंय. मी पण काम करायचो कंपनीमध्ये. मी पण 8 तास नोकरी केली आहे. ओके. तिथं आम्ही पण मेंटेनन्स इंजिनियर होतो. आमच्या हाताखाली पण 32 जणांचा स्टाफ होता. कंपनीतनं आल्यावरती पण आम्ही 4-5 तास काम केलंय. धिंगाणा रापची कंपनीत दरवर्षी प्रमोशन, बाहेर पण प्रमोशन. सगळ्यात महत्वाचं असतं तुमची इच्छा असायला पाहिजे काम करताना. ज्या लोकांना कारण द्यायची सवय आहे, त्यांचं आयुष्य कारण देतच जातं, जातानाही कारण देऊनच मरतो. लय चांगला संसार केला असता हो, पण आमचं हेच धड नव्हतं ना. काय सांगायचं, नाही तर मी पार अगदी मला जर भेटला असता ना एखादा बच्चन, तर मी पण चाय बहादुरी झाली असती. सगळ्यात महत्वाची गंमत काय माहितीये का? एखादी लेडीज बेवड्याचा पण संसार करू शकते. ओके. फक्त इच्छा पाहिजे की तुम्हाला झाशीची राणी व्हायचंय, धिंगाणा घालायचंय, धर्मशिला मॅडम व्हायचंय. होऊ शकतं ना. जे सुरेंद्र प्रसादला जमलं नाही एवढ्या दिवसामध्ये. एक आईस्क्रीमची फॅक्टरी त्यांची होती, एक साड्यांची फॅक्टरी त्यांची होती, एक सिनेमा हॉल त्यांचा होता. पण जमलं नाही 3-4 व्यवसाय करून. पण ती बाई 2011ला एंट्री मारली आणि 7 वर्षात मंथली 18 लाख रुपये घेते आता. कशी टीमच्या टीम उभी केली आहे. असं का नाही जमू शकत? शिक्षण पण नाहीये. जमू शकतं, पण सगळ्यात महत्वाचं त्यांचा वेळ कुठं जातोय सगळं वहीच्या कागदावर लिहा आणि त्यांना शेड्यूल त्यांचं दाखवा. काय घडू शकतं. याच्यानंतर काय लोकांचा ऑब्जेक्शन असतो, सर मी भरपूर MLM ऐकलेत राव, पण तिथं घोटाळा होतो, ऑफिसच बंद पडतो, कंपन्या पळून जातात, लोकांचे पैसे वाया जातात आणि मग लोक नोकऱ्या सोडून कंपनीत जातात, MLM करतात आणि मग काय होतं माहितीये का? नोकरी पण जाते आणि MLM पण बंद पडतं. हा सर तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. ओके. पण सर आम्ही DSN करतोय 18 वर्ष, अजून कुठला घोटाळा आम्ही तर पाहिलेला नाही. आणि सर घोटाळ्यांचं तुम्ही म्हणताय, तर कुठल्या गव्हर्नमेंटचं कुठलं सरकार आणि दररोज टीव्हीचा कुठला चॅनल सांगत नाही की या सरकारनं घोटाळा केला नाही म्हणून.
की तुमच्या शाळेत घोटाळा नाही झाला, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये घोटाळा नाही झाला, तुमच्या सोसायटीमध्ये पैशाची अफरातफर नाही झाली? सांगा बरं मला. हे सगळे अख्ख्या दुनियेत चालतं. जिथं जाल तिथं वाईट लोक असतातच, पण चांगली पण असतात ना सर. चांगली कंपनी पण असते ना. तसं दुर्दैवानं DXN हे नेटवर्किंग मध्ये आलंय. ऍक्च्युली जर गॅनोडर्मा विकत घ्यायला गेला ना, आपली कॉर्डिसेपची कॉफी तुम्हाला माहित नसेल तर युट्यूबला जाऊन सर्च करा. 60 लाख रुपये किलो आहे कॉर्डिसेप. 60 लाख रुपये. तुम्हाला कसं मिळालं असेल? डॉक्टरांनी काय डोकं लावलं असेल? गॅनोडर्मा किती दुर्मिळ आहे? मिळतच नाही. मग असता तर बाकीच्यांनी टाकला असतं ना चहामध्ये, पेस्टमध्ये, साबणामध्ये. दाखवा मला का त्यांनी टाकला नाही. शक्यच नाही. इम्पॉसिबल आहे त्यांच्याकरता ते. करूच शकत नाही ते. आपल्या टूथपेस्टची तुलना जगातली एकाही पेस्ट बरोबर होणार नाही. साबणा बरोबर होणार नाही. शॅम्पू बरोबर होणार नाही. आपली स्पिरुलिना गर्भवती स्त्री पण खाऊ शकते. इतर कंपन्यांच्या स्पिरुलिना मला प्रेग्नंट बायकांना खाऊन दाखवा. डेंजर आहे ते. घातक परिणाम होऊ शकतात मुलांच्या बाळांच्या वरती. ओके. डॉक्टर टरकतो माहितीये का? एखाद्या लेडीजला जर नागिन झाली आणि अचानक बीपी डायबिटीस वाढला, प्रेग्नन्सीत बाळ 5 महिन्याचं पोटात आहे. मला त्यांनी ॲलोपॅथीच्या गोळ्या देऊन दाखवा डॉक्टरनी. घाबरतो. नाही सर तुम्ही आयुर्वेदिक ट्राय करा. आता असं दिलं तर बाळाला काहीतरी होऊ शकतं. बाळाला डिफेक्ट येऊ शकतो. मी देऊ शकत नाही हो. तुम्ही असे बेड रेस्ट घ्या. तुम्ही काळजी घ्या. पण आम्ही सांगतोय स्पिरुलिना 5-5, 10-10 खा. जेल खा. कोकोजीच्या 2 पुड्या खा. अख्ख्या खानदानात बाळ नव्हती तशी बाळं तुम्हाला यायला लागतील. प्रॉडक्ट चांगला आहे. बिझनेस चांगला आहे. फसवणूक काहीच नाहीये. काय प्रॉब्लेम आहे? ऑब्जेक्शन हँडल होतच होते. याच्यानंतर व्हाय डू यू से दॅट डायरेक्ट सेलिंग इज अ स्कॅम बिझनेस? तुम्हाला असं सर का वाटतं की सगळे घोटाळेच करायला बसलेत म्हणून? तुमच्याकडनं काय घोटाळा झालता काय? तुम्ही कुठल्या मिलमध्ये काम केलं का नाही? हा ना राव, मी पण होतो राव. त्या सॉइल मध्ये गेलो होतो, RMP मध्ये गेलो होतो आणि त्या कंपन्यात बंद पडल्या ना राव. आता लोकांनी मला जोड्याने मारतील लोक. हा. मग सर काय झालं माहितीये का? तुमचे पूर्वीचे अनुभव तुम्ही इथं सांगून का उपयोग नाही ना. सगळ्यात महत्वाचं इथं आम्ही 18 वर्ष आहोत. आमच्या बघण्यात असं काय झालेलं नाही. तुम्ही मान्य आहे मला म्हणता ते. मग तुम्ही मागच्या कंपनीच्या चुका केल्या, इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये लोकांचे पैसे गोळा केले, तशी तर पैसे गोळा करायचेच नाही सर. जर तुम्ही एखाद्यांचे पैसे घेतले तर त्या दिवशी त्याला प्रोडक्ट देऊन टाकायचे, त्याचं बिल देऊन टाकायचे, सगळं कामच झालं. आपल्या डोक्यावरती काही त्याचं शंकाच राहत नाही, संशयाला जागाच राहत नाही. कारण आपण 100% त्यांचा हिशोब त्या दिवशी त्यांना देऊन टाकतो. कंप्लायन्स आणि आपल्यात घोटाळे का होऊ शकत नाही? तर आपली कंपनीचं लीगल बॅकग्राऊंड कोणाचं बघितलं का? फेडरल ट्रेड कमिशन बाय अमेरिका. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, FDAचा अप्रुव्हल आपल्या प्रत्येक प्रोडक्टला आहे. डायरेक्ट सेलिंगचं लायसन आपल्याकडे आहे. म्हणजे स्कॅम घोटाळ्यात आपली कंपनी जाऊ शकत नाही. आपल्या कंपनीत स्वतःची फॅक्टरी आहे, स्वतःचा कारखाना आहे, स्वतःचे डिस्ट्रीब्युटर आहे. ओके. स्वतःचे त्यांचे शेती कंपनीची स्वतःची आहे, मॉल कंपनीचे आहेत, कंपनीच्याकडे स्टाफ आहे स्वतःचा आणि सगळं कंपनी स्वतःच आहे आणि हे सगळं आम्ही अनुभवतोय. त्याच्यामुळं इतर कंपन्यांच्या तुलनेत DXN कितीतरी पट वरचढ आहे. ठीक आहे. एवढं सगळं ऑब्जेक्शन तुमचं जर प्रत्येक निरसन झालं असेल, तर आता आपण बघूया की सर तुम्ही नोकरी एवढी वर्ष केली, तुम्ही 4-5 व्यवसाय करून झाले, पण तुमची कुठं प्रगतीच झाली नाही. तर मला फक्त सांगा, तुम्ही नोकरी केलेली अशी मार्केटमध्ये 10-12 लोक उभी करा आणि कोण अरब-खरबपती झालाय मला एखादा दाखवा. एखाद्याने गावात सायकल पंक्चरचं दुकान टाकलं होतं, साड्या विकायचं दुकान टाकलं आणि तो करोडपती झालाय. असा एखादा माणूस असेल तर दाखवा तुमच्या गावातला, आपण भेटू त्याला. किंवा तालुक्यातलं दाखवा, आपण भेटू त्याला. नाहीतर मी तरी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट सेलिंग मध्ये कोण-कोण जगातले लीडर काय म्हणतायत, हे करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. आणि या माणसांच्या पेक्षा तुम्ही मोठे आहात का, तुमचे मित्र मोठे आहेत, मला दाखवा. आता मी तुम्हाला एक-एक माणूस दाखवतो. डायरेक्ट सेलिंग करा असं म्हणणारी लोक कोण आहेत? हक्काने सांगतात ते करा. त्यातला पहिला माणूस कोण आहे माहितीये का? सर वॉरन बफेट. हा कोण आहे माहितीये का सर? जगातला सगळ्यात 2 किंवा 3 नंबरचा श्रीमंत माणूस. ज्या माणसाचं वय आता 91 आहे. 91 वर्षाचा तरुण माणूस आहे तो. आणि त्याच्या स्वतःच्या 3 डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्या आहेत. वॉरन बफेट, बिलियनियर इन्व्हेस्टर. ओके. बिलियनियर इन्व्हेस्टर म्हणजे काय सांगू तुम्हाला मी आता, की 100 कोटी एंट्रीला 100 कोटी असे इन्व्हेस्टमेंट. बिलियन म्हणजे 100 कोटी असे इन्व्हेस्टमेंट फॅक्टर मधला तो असा इन्व्हेस्टर आहे करणारा माणूस. आणि आतापर्यंत तुमची जर सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कुठली होत असेल, इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशाची गुंतवणूक, तर ती असते नेटवर्क मार्केटिंग कंपनी, असं वॉरन बफेट सांगतात. एक व्यक्ती. दुसरा व्यक्ती कोण आहे माहितीये का? बिल गेट्स. बिल गेट्स कोण आहे माहितीये का? मायक्रोसॉफ्ट,
वापरता ना घरी, लॅपटॉप वापरता, कॉम्प्युटर वापरता. ओके, त्याचा मालक MS ऑफिसचा तो काय सांगतो, मला आयुष्यात जर परत एकदा संधी मिळाली की काहीतरी झिरोतनं सुरुवात करायची, तर मी नेटवर्क मार्केटिंगला पहिले मार्क देईन, मला तेच करायला आवडेल. आणि ह्यांचा फॉर्म्युला खूप सोपे आहेत बरं का. यांचे फॉर्म्युले एकच आहेत माहितीये का, दररोज 5 लोकांची नावं लिहून काढा आणि त्या 5 लोकांच्या घरी जाऊन बसून भेटून माहिती सांगून संध्याकाळी मगच जेवा, तोपर्यंत जेवणच करू नका. दररोज 5 नवीन नवीन लोकांना जाऊन भेटायचं. सिंपल टेक्निक आहे. दररोज 5 लोकांच्या घरी तुम्ही उद्यापासून जात राहिल्यात, नावा संध्याकाळी नवरा बायकोनी मिळून कागदावरती लिहा. दररोज 5 लोकांच्या घरी जाऊन यायला माहिती सांगायला 2 तास पण लागत नाही. 24 तासातले 2 तास. दररोज 5 लोकांच्या घरी गेलात, महिन्यात लोक झाली 150 आणि वर्षात लोक झाली 1800 लोक झाली. 1800 पैकी 1000 जरी झाले जॉईन, 1000 × 1000 PV जर तुम्ही केले तर झाले ना तुमचे इथं जवळपास 10 लाख PV. एवढा सोपा कार्यक्रम आहे तो. फक्त दररोज 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 सातत्याने, नियमाने, ओळखाने, वापरणे, सांगणे, बोलणे, दाखवादाखवी करणे. दाखवादाखवीचा प्रोग्राम आहे. आपल्याला मुलगी असली, जावई शोधायचंय, 10 घरात दाखवतो ना, आमच्याकडे लग्नाची मुलगी आहे बरं का, आमच्याकडे लग्नाचा मुलगा आहे बरं का, बघा पसंत पडतोय का, आमची मागणी ही आहे, तिकडची मागणी ही आहे. दाखवादाखवी 2-2, 4-4 वर्ष आहे, तिथं काय वाटत नाही. तुमच्या मुलांनी डिप्लोमा केला, BE केलं, डॉक्टर झाला, पैसे तुम्हीच घातले, मुलाला तुम्हीच वाढवला आणि समोरचा दाखवादाखवीचा प्रोग्राम इंटरव्ह्यूला जातोय, सर मला घ्या ना कामाला. अरे पैसे तूच दिले भावड्या, ओके, आणि तुला तू घ्यायचं का नाही, समोरचा काय ठरवणार? तुमची लायकी समोरचा काय दाखवणार, तुम्ही दाखवा ना काहीतरी बनवून. असे 100 गावाच्या पोरांना मी रोजगार देऊ शकतो, 1000 लोकांना रोजगार देऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं तुमचं टॅलेंसी तुमच्याकरता तुम्ही वापरतच नाही. तुम्ही झाला डॉक्टर, स्वतःचा फायदा, इंजेक्शन टोचताय, पैसे घेताय. वकील झाला, लोकांच्या कंप्लेंट घेताय, तुमची वकिली चालवताय. शिक्षक झालाय, गावातली पोरं शिकवताय आणि तुम्ही त्याचे पैसे घेताय. पण तुम्ही त्यांना पैसे कमवायला कधी शिकवणार? स्वतःच्या कमाई मिळण्याकरता तुम्ही सर्व्हायव्हल स्टेजमध्ये आहात, तर लोकांना रोजगार प्रोव्हाइड करा. आणि त्याच्यातली सगळ्यात भारी आहे नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री. बिल क्लिंटन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता हा, बराक ओबामाच्या अगोदर. यांच्या मिसेसचं नाव आहे हिलरी क्लिंटन. ओके, हे पण काय सांगतात, MLM इंडस्ट्री गिव्ह अ चान्स फॉर एव्हरीवन, प्रत्येकाला मोठं व्हायची संधी देते. आणि काय आवडतं माहितीये का, रावापासून रंकापर्यंत गोर गरीबातल्या माणसापासून सगळ्यांना संधी देते. तिथं हा बघत नाही, हा शिकलाय, तो शिकला नाही, हा गोरा, हा काळा, हा या धर्माचा, तो त्या धर्माचा, काही नाही. नेटवर्क मार्केटिंग सगळ्यांचं स्वागत करते. या, वापरा, लोकांना सांगायला सुरुवात करा. बिल क्लिंटन सांगतात MLM करा. अँथनी रॉबिन्स हा सुद्धा सांगतो की नेटवर्क मार्केटिंग एवढं भन्नाट आहे, हा जगातला सगळ्यात जास्त हायएस्ट, आपण काय म्हणू माहितीये का, मोटिवेटर ट्रेनर, ज्याची फी खूप मोठी आहे. आणि हा सगळ्यात जास्त महत्व कशाला देतो माहितीये का, नॅचरल अप्रोच, व्हायब्रेशन्स, म्हणजे त्यांचं एक, आता मला ते नाव मला आठवत नाही, पण तुम्ही कधी हे बघितलंय का, अँथनी रॉबिन्सनचे कुठले पण प्रोग्राम तुम्ही बघू शकता टीव्हीला किंवा युट्यूबला. तुम्ही आपल्या गावातलं एखादं मोठं मंदिर असतं, खंडोबाचं असेल, एखाद्या देवीचं मंदिर असेल, किंवा मुस्लिम लोकांची बांग असते बघा, किंवा ख्रिश्चन लोकांचं एक असं काहीतरी प्रे असते, ह्याच्यात एक मोठ्याने आवाज करतात. ओके, किंवा आपण देवळातली घंटा ठंगन घंटा वाजवतो आणि तो आवाज, रिदम आहे ना, अख्ख्या गावात घुमत 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 रेझोनन्स आपण कसं म्हणतो, रिदम, वेव्ज, तसा अँथनी रॉबिन्सनची मीटिंग तुम्ही ऐकली ना, असे तुमच्या बॉडीमध्ये कंपन पावायला लागतील आणि तो असा एकरूप होऊन जातो तुमच्याशी. आणि मग ती माणसाच्या माणसं थैथ्याट त्याच्या मागे नाचायला लागतात. असला अँथनी रॉबिन्स. आणि तो सांगतो की नेटवर्क मार्केटिंग अमेझिंग आहे, अमेझिंग आहे. एवढी लोक तुमच्या बोटाच्या तालावरती नाचायला लागायला पाहिजेत. एवढी मोठी लोक तुम्ही करू शकता, गोरगरीब. आणि नेटवर्क मार्केटिंग त्याच्याकरता परफेक्ट कंपनी आहे. मग हे खरं खोटं कसं करायचं, तुमची स्वतःची स्टोरी सांगा. मी माझी स्टोरी तुम्हाला सांगतो. मी पण तुमच्यासारखा पुण्यामध्ये आलो होतो 1992 साली. आणि येताना गावातनं एक ट्रंक घेऊन आलो होतो. पैसे काहीच नव्हते माझ्याकडं. ओके, फक्त. आणि मग आलो, मग मामाच्याच घरी राहायला गेलो. त्याच्यानंतर मग तिथून कुठेतरी शिफ्ट झालो. मग मी पहिले MLM केलं होतं साधारणपणे
94 साली एक छोटे इन्शुरन्स कार्ड विकत बसलो होतो. नंतर एक बायनरी प्लॅन केला होता. आणि मग मला 2002 साली माझ्या आईला गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता आणि एकाने माझ्या कंपनीतला एक मित्र आहे दीपक कोळी नावाचा आणि भुजबळ सर, यांनी मला प्रोडक्ट दाखवायला घेऊन आले. आणि त्यांच्या अगोदर मी त्यांच्यासोबत एक मार्केटिंग कंपनी करत होतो, युनिक मार्केटिंग, म्हणजे ट्रॅव्हल पॅकेज वगैरे विकायचं. आणि मला बोनस 200-400 रुपये मिळायचा 30 तारखेला, पण मला भारी वाटायचं. कारण गंमत काय माहितीये का, जी लोक नोकरी करतात ना त्यांच्या पॉकेटमध्ये 30 तारखेला पैसेच नसतात. 30 तारखेला हमखास कंपनीतला कामगार माणूस कोणाला ते म्हणतो, देतो का राव 400-500 रुपये, तुला पगार झाले की नक्की तुला देतो राव, तुला मागायचा चान्सच देणार नाही. म्हणजे पगार ज्या माणसांचा असतो की नाही, पगार ज्या दिवशी त्याच्या घरी येतो ना त्या दिवशी येताना हा चिकनच घेऊन येणार बरं का. मग त्याचे एक कुरवडी, पापड, लोणची बिंची नाही का, पहिला आठवडा एकदम टकाटक, ओके, मटन बिटन घेऊन येणार तो मस्तपैकी. दुसऱ्या आठवड्यामध्ये एक भाजी त्याची कमी होणार. तिसऱ्या आठवड्यामध्ये हात थोडा थोडा नाही हात आवरता घ्यायला लागणार. आणि मन तेंड आला की हा मोकळाच. मग सकाळी आपला एक भाजी मस्तपैकी. आणि मी अशी लोक बघितली की चहा पाजायला महाग असतात कामगार लोक कंपनीतली. म्हणजे लिटरली आम्ही दुपारी शेंगा वगैरे खायला जायचो ना कंपनीमध्ये, दुपारचं जेवण झालं की आम्ही कंपनीत बाहेर जायचो. मग तो शेंगा खायचा कार्यक्रम असायचा आमचा, भाजक्या शेंगा. तर लोक 2 रुपयाच्या शेंगा मिळताना तू घेतो का मी घेतो, म्हणजे एवढी भुरटी असतात. बघितलेत आम्ही कंपनीतले मित्र सुद्धा आमच्या, एवढी हलाखीची वेळ असते त्यांच्याकडं. आणि मग जेव्हा आम्ही ते काम करायला सुरुवात केलं, मग अरे ते पार्ट टाइम पैसे मिळायला लागले, 300 रुपये मिळायला लागले. मग 2003 ला मी जेव्हा डिएक्सन जॉईन केलं आणि जेव्हा आईला चांगला फरक पडला आणि जेव्हा मला आमचे अपलाईन प्रभू सर, ओके, प्रभू सरांच्या घरी मला घेऊन गेले. आणि ते पण असंच मीच गेलो असंच म्हणा तुम्ही, कारण शोधत शोधत गेलो. आणि गेल्यानंतर मग त्यांनी मला मे 2003 मध्ये त्या व्यक्तीने मला त्यांचा बोनस दाखवला 55,000. मे 2003 मध्ये सोनं असेल 8 ते 10,000 रुपये तोळा. ओके, आता सोन्याचा भाव 50,000 रुपये, आता वाढला असेल बघा अजून 2,000 रुपये. आणि त्या माणसाचं वय होतं 58 वयाचा माणूस, आयटीआय वेल्डर माणूस, तो 55,000 कमवतो. आणि मी तर त्यावेळेस इलेक्ट्रिकल इंजिनियर कंपनीमध्ये, माझा पगार 7,500 रुपये. आणि हा माणूस आयटीआय रिटायर. म्हटलं ना कॉफी विकलेली चांगला राव, कुठं नोकरी करत बसता. मग 8 तास फशीपूर्ण आलो, किंवा सेकंड असेल तर सकाळी, थर्ड असेल तर दिवसभर प्रभूंच्या घरी जाऊन बसायचो. काय सांगतंय, काय बोलतंय, कसं चाललंय. पण त्या माणसाला नेटवर्क मार्केटिंग कळत नव्हतं, फक्त प्रोडक्ट विकाविकी कार्यक्रम. मग जशा मी कंपनीच्या मीटिंग अटेंड करत गेलो, महाबळेश्वर, माथेरान, गोवा, चेन्नई, एकटा जायचो, कोण यायचं कोण बरोबर यायचं नाही. आणि ते करत करत मला शिकायला मिळालं की अरे कंपनी सांगते की कुठल्या रोगावरचं औषध नाही, ब्रँड बदला, प्लॅन वरती काम करा. प्लॅन काय असतो मला प्लॅन कळाला 2006 साली. जॉईन झालोय 2003 साली. प्लॅन कळल्यानंतर मग प्लॅन करत गेलो. आता माझे 20 कंट्री फिरून झालेत. आणि कंपनी 60 वर्ष अजून मला रिटायर व्हायला वेळ होता. जे आता माझ्या कंपनीत माझ्या सोबत कामाला होते ना, त्यांचा सॅलरी आता मी काय बघितला, त्यांचा सॅलरी झालाय 55,000 रुपये. किती सॅलरी झालाय त्यांचा? 55,000 रुपये. आणि आता त्याच्या 6 पट मला डिएक्शन मध्ये पैसे मिळत आहेत. आणि कंपनीत जेवढं मी कमावत आलं नसतं तेवढं मला बँक बॅलन्स झाला, हिथं फ्लॅट झाला, बंगला गावी झाला, कमर्शियल कॉम्प्लेक्स झालं, मुलं शिकली, मुलं नोकरीला लागली, 20 देश बघायला मिळाले. आणि पुण्यातला असा कुठला कानाकोपरा नाही की जिथं देवकर सर जाऊन नाही आले. कारण जी लोक पुण्यात आता कामाला आलीत ना, त्यांना काय माहिती असतं माहितीये का, कंपनी कुठं आहे, दगडूशेठ कुठं आहे, सासवडी कुठं आहे, आणि त्याला गाव कुठं आहे. पाहुणा रावळाने मेहना, त्याला गल्ली बोळ, त्याला कोथरूड माहित नाही. त्याच्यानंतर तो कधी वारज्यात गेलेला नसतो, त्याला लोहगड माहित नसतो, तो कधी लोणावळ्याच्या ट्रेनमध्ये बसलेला नसतो, ट्रेनमध्येच बसलेला नसतो माणूस. म्हणजे एवढं फॅकंट लाईफ जगतात. दुनिया केवढी मोठी आहे, तुम्हाला किती थोड्या लोक थोडी जगताय तुम्ही, तुम्हाला माहित नाही अजून कसं कसं लाईफ असतं. तुमची रिअल स्टोरी सांगा हो. आणि तुम्हाला मी खरं सांगू का, तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम असतात ना, लोक 2,000 रुपये देताना पण लय माफ करतात तुमचं. पण इथं तुम्हाला पैसे रगड मिळतात, गरीब लोकांना मदत करायला मिळते, तुमच्यासारखे त्या लोकांना घरदार तुम्ही घेऊन दाखवू शकता. आणि हे लाईफ एखाद्याचं चेंज करणं म्हणजे ना खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे कामाला सुरुवात करा, खूप चांगलं आहे. आणि तुमच्या स्टोरी सांगा हो. गोष्टी लोकांना कनेक्ट व्हायला पाहिजेत. ऑक्सिटोसिन, ओके,
ट्रिगर द रिलीज. तो गोष्टी लोकांना आवडतात. तुम्हाला छान छान गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. ज्याला नेटवर्क मध्ये काम करायचंय ना, त्यांनी गोष्टी वाचायला, गोष्टी सांगायला शिका. आणि प्रॉम्प्ट ब्रेन, मग पटकन त्याला गोष्ट क्लिक होते. देवकर सर म्हणले, राव त्यांच्याकडे गाडी नव्हती, 5 कार झाल्या, बंगले झाले, तुमचं कुठं काय झालंय नोकरीमध्ये? चला की भरूया फॉर्म, चला की साबण विकूया, चला पेस्ट विकू, आपण प्लॅन सर सांगा आम्हाला. आणि लोकांना झूम मिटिंगला बोलवा. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ स्टोरीज? गोष्टी सांगा. ओके, खऱ्या वाटल्या पाहिजेत त्या, चुकीचं काय बोलायची गरज नाही. तेच ऑब्जेक्शन. तो ऑब्जेक्शन जो येतो ना, कधी कधी लोकांना तुम्ही जीव ओतून किती पण सांगा, सगळ्यात महत्वाची असते तुमची बॉडी लँग्वेज प्लेज अ इम्पॉर्टंट रोल. आणि समोरचा तुमचं ऐकून घेतोय का नाही घेतोय, त्याचं बॉडी बघितली की तुम्हाला कळायला पाहिजे. हे डोळ्याला डोळा भिडवतोय का, तिसरीकडे बघतोय, लक्ष देतोय का नाही देतोय, काय कुठल्या खेळण्यावर खेळत राहिलाय, तिथंच सांगायचं बंद करून टाकायचं, विषय चेंज करून टाकायचा. कधी कधी तुम्हाला हे रीड करता आलं पाहिजे, समोरचा तुमच्याशी खेळतोय का तुम्ही त्याच्याशी खेळताय. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जजमेंट कधी येतं माहितीये का? भरपूर क्रिकेट खेळल्यावरती तुम्हाला कळतं बॉल घ्यायचा कुठला, सोडायचा कुठला, सिक्सर कशावरती मारायचा, कुठं बाउंड्री मारायची ते. आणि जर झेपत नसेल बॉलिंग तर बॉल सोडून द्यायचा, वाईड बॉल आहे जाऊ दे तिकडं, आपल्याशी तो बोललाच नाही. हे तुम्हाला कधी येतं? जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर. सगळ्यात महत्वाची तुमची बॉडी लँग्वेज, आणि त्याची बॉडी लँग्वेज तुम्हाला ओळखता आली पाहिजे. कधी कधी लोक सांगतात, मी जास्त लोकांना ओळखतच नाही सर, आणि आता माझ्याकडे पैसेच नाही. हा, आता इथं खूप मोठी गंमत आहे. मी जास्त लोकांना ओळखत नाही, ओके, माझ्याकडे पैसे पण नाहीत. आता इथं लोकांना तुम्ही कसं हँडल कराल? ओके सर, काय हरकत नाही, मला फक्त सांगा सर, तुम्ही जेव्हा पुण्यात आला होता ना, तेव्हा तुम्ही किती लोकांना ओळखायचा? बरं, तुम्ही ज्या कंपनीत कामाला लागला ना, त्या कंपनीत तुम्ही पहिल्यांदा किती लोकांना ओळखायचं सर? मग ते जाऊ देऊ सर. आता तुमच्या मुलीचं लग्न व्हायचंय ना, आपण मुलीला सासरी देऊन टाकणार ना, ती मुलगी त्या सासरवडीतल्या किती लोकांना काय ओळखते होती? ती कशी काय जाते नांदायला? ओळख पाडायची असते ना सर, बोलायचं असतं ना. आणि ओळख पडते कशाने? तुमच्या हातात प्रोडक्ट काय, प्रोडक्ट सांगायचे. लोक ओळखीचे की नाही महत्वाचं नाही ना, लोकांची ओळख कशाला पाहिजे? अनोळखी लोकांचे पण आपण काम देऊ शकतो. आणि माझं तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणं आहे ना, जेवढी अनोळखी लोक तुम्हाला मोठी करतील, तेवढे नातेवाईक, शेजारचे, पाजारचे, भाऊ, बहीण, मित्र मोठे करतील की नाही मला माहित नाही. आय एम ब्लँक. माझे अनुभव वेगळे. तुमचे अनुभव जर मी तुम्हाला सांगायचे म्हटले, अनोळखी लोकच एकमेकांना मोठे करतात, कारण तुमचा त्यांना 7-12 माहित नसतो, त्याचा 7-12 तुम्हाला माहित नाही. आणि फ्रँकली तुम्ही बोलू शकता. नाहीतर जेव्हा तुम्ही नातेवाईकांच्या जाता ना, हा बाया काय आता पुण्यात गेला, ह्याचं मोठं घर झालं, त्याचं पोरगं मोठं शिकलं, ह्याची पोरगी काय करते, कंपॅरिझन, तुलना. जिथं तुलना होते तिथं रामराम ठोका, आणि जिथं तुलना नाही त्या रोडला गाडी पळवायला सुरुवात करा. एकमेकांची घराचे वाफे मोजत बसायचं नाही, तुझं काय झालं आणि माझं काय झालं, आउट. तिथनं निघायचं, कल्टी मारायची. आणि माझ्याकडे पैसेच नाहीत राव, हे तर सगळ्यात मोठं फ्रॉड लोकांचं बोलणं आहे. मला सांगा, जेव्हा तुम्ही पहिला फ्लॅट घेतला होता, जेव्हा तुम्ही पहिली गाडी घेतली होती, ओके, जेव्हा तुमचं लग्न ठरलं होतं, जेव्हा तुम्ही स्वतःचं घर बांधायला काढलं होतं, पहिलं घर, जेव्हा तुम्ही पहिली खरेदी कुठली पण, त्या दिवशी तुमच्या खिशात किती पैसे होते सर? अहो सर, पहिल्यांदा तुम्ही डेअरिंग केलं तेव्हा तुमच्याकडे काहीच नव्हतं. मग सर तुम्ही आता परमनंट नोकरीला आहे, तुम्हाला 60,000 पगार आहे, बँक बॅलन्स 4 लाख आहे, आता म्हणता खिशात पैसे नाही. याचा अर्थ तो खोटा बोलतोय. सर मला पैशाची गरजच नाही, तुमचा पैसा मागतच नाही. तुम्ही घरी काय वापरता तेवढं मला सांगा ना. काय वापरता सर तुम्ही घरी? टूथपेस्ट, साबण, चहा, पोरगं बोर्नव्हिटा खाते, खोबरेल तेल वापरतो आम्ही, आमची दीदी टॅल्कम पावडर लावते, त्याच्यानंतर ती एक फेअर अँड लव्हली तिला आहे. ओके सर, त्याचं बजेट काय हो सर? चला आपण हिशोबच करायला घेऊया ना सर. दीदी इकडे जरा बस. ताई जरा बसो, हे काय काय सांगताय तेवढे मला तुम्ही घरी महिन्याला काय आणता त्याच्यावर बजेट सांगाव. हा, मग आता असं करता का? चहा, दूध, साखर 2,500-3,000 रुपये झाले की राव. हो का? मग सर 3,000 रुपयाचे मी पण लिहितो आता प्रोडक्ट, चहा, पेस्ट, साबण, तुलना. सर तुमचे 3,000 तिकडे जातात ना, सर तुमचा खर्च आहे का सेव्हिंग आहे हो? अहो ते खर्च आहे ना राव. मग त्याने काय एफडी वगैरे वाढत नाही, पैसे मिळत नाही. सर माझ्याकडे सेव्हिंग आहे सर. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला प्रोडक्ट दिलं, पीव्ही दिले, एसव्ही दिले, बोनस दिला, बिझनेस पण देतोय. तुम्हाला मलेशियाला फिरायला घेऊन चाललोय. तुमचं घर घेऊ शकता. तुमच्या मुलांना काय सांगता राव? पैसे मला नकोच आहेत सर. तुम्ही तुमचा पैसा जातो कुठं ते वाचवायला मी आलोय ना सर. पैसे वाचवायला मी आलोय.
ओळखीच्या लोकांची काय गरज आहे सर? आपण कोणाला पण सांगू शकतो. तुम्ही झूम मिटिंगला फक्त मित्रांना म्हणावं, व्हॉट्सअप ग्रुप आहे की नाही, असं मी जरा ऐकलंय, जरा बघा हो. मला कळत नाही यातलं काय, तुम्ही मला मदत करा. तुम्ही फ्लॅट घ्यायला जाता, कोणाला तरी घेऊन जाता. पोरांचे लग्न ठरवता, तिरायत माणूस मध्ये असतो. साडी घ्यायला जाता, मैत्रिणीला घेऊन जाता. हिथं एखादा मध्यस्थी घेऊन या ना, तो काय म्हणतो त्याचा अंदाज घ्या ना, आणि मग डिसिजन करा. काय घ्याय नाही आपल्याला. मध्यस्थी शिवाय काही जगात होऊ शकत नाही. मध्यस्थी लागतो, भांडणं सोडवायला पण लागतो, लग्न लावायला पण लागतो, जुळवायला पण लागतो. हिथं पण आणा आणि मग बघा तो काय म्हणतोय तो, आणि मग डिबेटला बसा समोरासमोर. आपोआप सगळं काय होऊ शकतं. हाऊ डू यू हँडल फ्लप इक्वेशन, मग त्याला हँडल करून द्या. बरं ठीक आहे सर, तुमच्याकडे आता पैसे नाही म्हणतायत किंवा माणसं नाही म्हणतायत, मी माणसं पण देते, पैसे पण दिले, मीटिंगला किती लोकांना कॉल कराल तेवढं तरी सांगा. आणि जर तो येस म्हटला तर रिपीट करा, क्लॅरिफाय करा, काय लागेल त्याच्याशी व्हॅलिडेट करा. म्हणजे तो येस म्हणतो, येसला येस जोडा, त्याला टेस्ट करा, त्याची ऑब्जेक्शन हँडल करा. तरी पण तो म्हणला की सर माझ्याकडे बिगेस्ट कन्सर्न आहे की ऑब्जेक्शन कोणी घेतलं तर माझ्याकडे घेऊन आपल्या ऑफिसला बसू, आपण कारभारनगरला बसू, निगडी ऑफिसला बसू, लोकांना बोलवा, आपण चर्चा करू. म्हणजे त्याची पण मी तुम्हाला मदत करायला बसलेलो आहे. ऑब्जेक्शनला रिस्पॉन्स द्या, ऑब्जेक्शनला रिॲक्ट नका करू, चिडू नका. काय राव तुला सांगतोय तासभर झालं तू ऐकत नाही, काय मित्र असं उद्योग करायचा नाही. आमच्याकडे काही लोकांना म्हणून असा केलाय, तसं करू नका. नाती तुटतील, मित्र तुटतील. पहिल्यांदा लोकांना ऑब्जेक्शन म्हणजे रिजेक्शन नाही, त्यांना रिस्पॉन्स करायला शिका. आणि एक असतं की फेल्ड अँड फाउंड टेक्निक. म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सर, मला पण सुरुवातीला असंच वाटलं होतं, मला पण महाग वाटलं होतं, पण मी जेव्हा आता वापरत गेलोय, मी घर घेतलं, गाडी घेतली, मला पैसे मिळायला लागले, आता मला फायदा वाटला. थोडक्यात आजच्या सेमिनारचा वेबिनारची समरी काय माहितीये का? समरी की पहिल्यांदा समोरच्याला ऑब्जेक्ट का करतोय ते त्याचं कारण समजावून घ्या, त्याला योग्य ते सोल्युशन सांगा, आणि त्याचं ऑब्जेक्शन हँडल झालंय की नाही ती खात्री करून घ्या. 100% त्याला उत्तर द्यायला, त्याला आपल्यातला चहाचा सॅम्पल, चहा पाजून या, कोकोजी खायला घालून या, पेस्टचा सॅम्पल दाखवा, लोशन अंगाला लावून दाखवा, डेमो देऊन माघारी या ना, सगळी माहिती दाखवा, प्लॅन दाखवा, बोनस दाखवा, सगळी चर्चा करून माघारी या. असं जर तुम्ही केलं, आणि जेव्हा तुम्ही भरपूर हे करायला जाल ना, लोकांना भेटायला जाल, तेव्हा तुम्हाला असं पण कळायला लागेल की या घरात मी गेलो, माझ्या प्रोडक्टच नव्हतं, पोरांना खायला कोकोजी देता नाही आलं, मला प्लॅनचं सांगायला माझं काय पुस्तक नव्हतं, कंपनी प्रोफाईलचं बुक नव्हतं. परत जाताना तयारी करून जायचं, पुढच्या स्टेज मागचा शहाणा. तसं पहिल्यांदा कमतरता होत्या त्या फुलफिल करत जा. 8, 10, 15 दिवसात, 1 महिन्यात तुम्ही तरबेज होता. कसलाही प्रश्न आला की तुम्ही खेळायला लागता आणि चेकमेट करता समोरच्याला. त्यामुळे प्रिपेअर राहा. त्यामुळं टुडेज वेबिनार हॅज टॉट यू दिस इम्पॉर्टंट स्किल. हे सगळे स्किल तुम्हाला शिकायला मिळालेले आहेत. आणि जर तुम्ही त्यांची सगळे ऑब्जेक्शन चांगले हँडल केले तर 90% तो माणूस जॉईन होतो, 10% प्लस मायनस होऊ शकतं. बिझनेस अकॅडमी, अब्दुल फातेमी घणींचं एक पुस्तक आहे, क्रॉन अँबॅसेडर आहे, ज्याला वाचायचं ते वाचू शकता, इंग्लिश बुक असेल तर. आणि मला तुम्हाला एकच सांगायचंय की पुरुषांच्या पेक्षा महिला नेटवर्क मार्केटिंग मध्ये जास्त सक्सेसफुल होतात किंवा आहेत. तर महिलांना थोडंसं घराच्या बाहेर काढा. महिलांनो, घर आणि मूल करायची वेळ गेली. तुमच्या पार्लरचे पैसे तरी तुम्हाला जर मिळाले, साडीला पैसे मिळाले, दागिने नवीन घेता आले, एन्जॉय करता आला, तरी भरपूर झालं. बाहेर पडा, प्रत्येकीला मदत करायला शिका. आय विश यू ऑल द बेस्ट, गुड हेल्थ, जॉय अँड प्रॉस्पेरिटी टू यू. आणि सगळ्यात महत्वाचं, टाइम टू लर्न डायरेक्ट सेलिंग बिझनेस इज नाउ. आता डायरेक्ट सेलिंग शिकायला खूप सुवर्ण संधी आहे, कारण आता सगळं ऑनलाईन शिक्षण सुरू झालंय. बाहेर कोरोना आलाय, दुसरी लाट येतेय, मोबाईलवरती मीटिंग बघायला शिका. मोबाईल घेऊन मैत्रिणीकडे जा, मित्राकडे जा, तिथं घरात बसून मोबाईलवरती बघा, टीव्हीला कनेक्ट करा, घरादाराला बघायला लावा. ऑनलाईन ऑर्डर पण येऊ शकते, स्टॉकिस्ट तुम्हाला घरी मटेरियल द्यायला येऊ शकतात. हे माझं गिफ्ट आहे तुम्हाला 2020 साली. जर 1 वर्ष आपल्या सोबत व्यवस्थित काम करत राहिलात आणि टीम जोडत गेलात, तर त्या बॉक्स मध्ये तुम्हाला जेवढी म्हणाल तेवढी रक्कम लपवली मी. ती रक्कम मंथली 1 लाखाची पण आहे, मंथली 50,000ची पण आहे, मंथली 25,000ची पण आहे. तुम्हाला जो पाहिजे ते गिफ्ट त्याच्यामध्ये ठेवलंय. पण कधी जर डिएक्शनचे प्रोडक्ट वापरले तर, जरी लोकांना रेकमेंड केलं तर, हे गिफ्ट तुमच्यासाठी आहे. ह्याच्यात तुमची फॉरेन ट्रिप आहे,
ह्याच्यात तुमचा व्हिसा आहे मलेशियाचा, दुबईचा, फ्री व्हिसा, फक्त साबण वापरला म्हणून, फक्त चहा पिला म्हणून. याच्यात गिफ्ट आहे तुमचं घर राख 3 BHK किंवा 5 गुंठ्यातला बंगला किंवा तुमचं रो हाऊस त्यात बंद आहे, पॅक बंद आहे, त्याचे पेपर, त्याचं पुस्तक सगळं हे गिफ्ट आहे तुमच्या करता. फक्त अट्रॅक्ट करायचं तुम्हाला, अट्रॅक्ट, सिक्रेट. तुम्ही जे बोलता ते तुमच्या लाईफ मध्ये घडत जाणार आहे. काय बोलताय ते खूप महत्वाचं आहे. चला निर्णय घ्यायला सुरुवात करा. थँक्यू. अशा तऱ्हेनं आपण आजचा इथं ऑब्जेक्ट हँडलिंग सेशन क्लोज करतोय.